महाराष्ट्र के गोंदिया जिले से एक बड़ी और अच्छी खबर सामने आई है। नवेगाम नागधीरा टाइगर रिजर्व में पर्यटन को बढ़ावा देने के लिए मुरदोली में नए जंगल सफारी गेट का उद्घाटन किया गया है। इस नए गेट के शुरू होने से पर्यटकों को सफारी का एक नया विकल्प मिलेगा। साथ ही स्थानीय लोगों के लिए रोजगार के अवसर भी बढ़ेंगे। वन विभाग के अनुसार ये मुरदोली गेट पूरे साल जंगल सफारी के लिए खुला रहेगा और यहां एक साथ 10 वाहनों की व्यवस्था की गई है। खास बात यह है कि इसी क्षेत्र में हाल ही में एक साथ 3 बाघों के दर्शन भी हुए हैं, जिससे पर्यटकों के बीच खासा उत्साह देखा जा रहा है। आपको बता दें कि गोंदिया और भंडारा जिलों में फैले नवेगाम नागधीरा टाइगर रिजर्व में पहले से ही 9 पर्यटन गेट पर्यटकों के लिए खुले हैं, लेकिन बढ़ती मांग को देखते हुए वन विभाग ने 4 नए गेट शुरू करने की घोषणा की थी, जिसमें से मुरदोली गेट का उद्घाटन अब हो चुका है। आने वाले समय में गोंदिया जिले में 3 और नए सफारी गेट शुरू किए जाएंगे। इस गेट पर 10 जिप्सी और गार्ड की तैनाती होगी, जिसमें स्थानीय लोगों को प्राथमिकता दी जाएगी, जिससे क्षेत्र में रोजगार के नए अवसर पैदा होंगे। अगर आपको ऐसी ही ताज़ा और महत्वपूर्ण खबरें देखनी हैं, तो हमारे चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक और शेयर करें और हमें फॉलो करना बिल्कुल न भूलें। धन्यवाद। हे प्रवेशद्वार जे आहे ते टायगर संरक्षणासाठी जे लोकांकडून आपल्याला सहयोग पाहिजे त्याचे एक द्योतक आहे, त्याचे एक मुख्य स्टार्टिंग पॉइंट आहे. बफरमध्ये सुरू करायचे आहे, पहिला आहे. तर यामधून आपले लोक जे आहे सामान्य विलेजर्स ते आपले पार्कमधून जुळत आहे आणि त्यांचे व्यवसाय वगैरेची सोय होत आहे. तर त्यामुळे आपल्याला लोकांना जोडता येते आणि त्यामुळे एक विशिष्ट स्किल सेट तयार होते, ज्यांचा फायदा जे इथे येणारे पर्यटक आहे त्यांना होणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी 5-5 गाड्याचे सुरुवातीला आम्ही हे ठेवले आहे. सध्या काउंटर नंतर ऑनलाईन होईल. मॅडम काय सांगणार, आज नवगाव नागधीरा अंतर्गत नवीन एक गेट सुरू करण्यात आलं पर्यटकांसाठी आणि गोंदियासाठी काय उपाययोजना आणि किती फायदा मिळणार? हे जे नवेगाव नागझिराचं नवीन गेट आज आपण ओपन केलेलं आहे, हे बफरमधलं गेट आहे. या संपूर्ण या दोन्ही जिल्ह्यांमध्ये म्हणजे गोंदिया भंडारा दोन्ही जिल्ह्यांमध्ये आणि NNTRमध्ये हे पहिलंच बफरमधलं गेट आहे. या गेटचं विशेष असं आहे की कोरमध्ये जे आपले गेट्स आहेत त्याला कोरचे नियम लागू होतात. या गेटसाठी आपले नियम थोडेसे वेगळे आहेत. याच्यामध्ये आपण हे गेट वर्षभर चालू शकणार आहे आणि या गेटचं वैशिष्ट्य असं आहे की या गेटचा जो रूट आहे तर त्या रूटमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचं जंगल, सगळ्या प्रकारचा जो एरिया आहे, ज्या वेगवेगळे लँडस्केप आहेत ते पाहायला मिळणार आहेत पर्यटकांना. त्याच्यामध्ये ग्रासलँड आहेत, पाणवठे आहेत, एक मोठा चुलबन जो तलाव आहे, आपलं धरण आहे, त्या धरणाच्या कडेने सुद्धा काही एरिया आपल्याला त्या रूटमध्ये घेण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वाईल्डलाईफचं दर्शन इथे आपल्याला या रूटमध्ये होऊ शकतं. पालेगत सीन पण होता, टायगर दिसत आहे या ठिकाणी. होय, सध्या आता गेले 3-4 दिवसापासून आमचं रोडचं काम सुरू होतं आणि त्यानिमित्ताने जेव्हा जेव्हा इथं चक्कर झालेली आहे तर इथं व्याघ्रदर्शन होत आहे. या भागामध्ये एक टायग्रेस आणि तिचे 3 बच्चेही आहेत आणि त्याचबरोबर ते आता म्हणजे ह्या भागात वावरतात, त्यामुळे ते पर्यटकांना दिसतील. खूप मोठ्या प्रमाणावर पक्षी पण इथे आहेत वेगळे, जे आपल्याला दुसरीकडे दिसणार नाहीत आणि वॉटर बॉडीज असल्यामुळे त्याचा जो फायदा आहे किंवा त्याचे जे वेगळे स्पीशीज आपल्याला इथे बघायला मिळतील तर त्याचा आनंद सगळ्यांना घेता येईल. सनसेट झाला मस्त मारलं. महाराष्ट्र पोलीसचं नाव नंबर नाही, 2-3 नाव दाखवते. सूरज लंकेश दाखवते, महाराष्ट्र पोलीस दाखवते, वन विभाग, जंगलचे पोलीस आहेत ना ते. बऱ्याच दिवसापासून इथल्या ग्रामस्थांची पण आणि पर्यटकांची पण एक मागणी होती की या बाजूला पण एखादं गेट जर सुरू झालं तर तिथूनही पर्यटनाला चालना मिळू शकते आणि त्या दृष्टीने जो काही प्रयत्न करत होतो त्याचाच आज फळ म्हणून हे गेट आपण इथून सुरू केलेलं आहे. आणि चांगली गोष्ट अशी आहे की या परिसरात बरेच प्राणी सध्या साईट पण होत आहेत, त्यामुळं पर्यटकांना चांगला या गोष्टीचा आनंद घेता येईल. आणि आत जो तलाव आहे, काय नाव त्याचं आपल्या, चुलबन,
तिथपर्यंत हे जाऊन एक 40 किलोमीटरचा हा पूर्ण परिक्रमा करून येणार आहेत. त्यामुळे त्यांना जंगलाचा पुरेपूर आनंद या परिसरात घेता येईल. त्यांना साईडला जाऊ दे, तो समोर. नाही तिथलं नाही चल जाऊ दे. काढून घे. गिरे भाऊ यांच्या मागं आता दोन मेल फिमेल आणि सनसेट येऊन झाला मस्त मारलं. महाराष्ट्र पोलीसच्या नावानं नाही 2-3 नाव दाखवते. सुरत दाखवतोय, महाराष्ट्र पोलीस दाखवतोय, वन विभाग जंगलचे पोलीस आहेत ना ते.